मी प्रश्न रुपाली ताई तुम्हाला सुद्धा आणि मला जगडेंना सुद्धा विचारायचा आहे. एक वेगळा विषय पण तो नंतर येईल. मी आता पहिल्यांदा जातोय. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत असतील आता जे तिथले स्थानिक सरपंच आहेत, शिंदे म्हणून आहेत, तिथल्या गावाचे सरपंच शशिकांत शिंदेच आपल्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे जातोय. शिंदेजी, कठीण प्रसंग आहे आणि आपल्या गावातल्याच भागामध्ये घडल्यानंतर त्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे. पण माझा आपल्याला प्रश्न आहे, तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी मिळून एक फार चांगली गोष्ट केली, ज्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण एक छोटीशी गोष्ट होती, तो बोर्ड पाहून या ब्रिजवरती किमान एक माणूस जरी फिरकला नसेल असा, की जो इतरांची गर्दी बघून आणि बोर्ड बघून परत वळला असेल, तर त्याचा जीव वाचवण्याचं संपूर्ण श्रेय तुमचं आणि तुमच्या सगळ्या सदस्यांचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण सगळा पाठपुरावा करत होता की इकडे सगळ्या पुलाची अशी अवस्था आहे, तरी सुद्धा नेमका कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? गेले 5-6 वर्ष झालं ऑलरेडी या ठिकाणी प्रसिद्धी वाढत असताना कुंडमाळ्याची आम्ही प्रशासनाला पुलासाठी मागणी केलीच होती. प्रशासनाकडनं ऑलरेडी मागणी पण पूर्ण झाली होती, पण तांत्रिक अडचणींमुळे तिथला पूल पूर्ण होऊ शकला नाही. त्यासाठी फक्त प्रशासनच जबाबदार नाहीये, स्थानिक पण अडचणी असतात, ज्यामुळे ते पुढची कामं होऊ शकली नाही, असा विषय. मधल्या काळामध्ये तुम्ही अन्य कोणाशी पाठपुरावा करायचा प्रयत्न केला होता? विशेषतः असं दिसून जे काही बातमी येते, तुम्ही जास्त सांगू शकाल, की शनिवार रविवार तिकडे जास्त गर्दी व्हायची. मग या निमित्तानं काही ग्रामस्थ असेल किंवा काय तिकडची स्थानिक पोलीस प्रशासन व्यवस्था असेल, त्यांच्याशी काही संपर्क करायचा प्रयत्न केला आपण? गेली 3-4 वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाची संपर्कात होतोच. ऑलरेडी त्यांनी म्हणजे सर्वांना पोलीस प्रशासन लक्ष ठेवून होतेच. पण आता हे पर्यटकांचा विषय असा आहे की त्यांना कुठनं पण अडवलं, बरोबर. तर घोरवाडी स्टेशन किंवा भेगडेवाडी स्टेशन जवळ असल्यामुळं जे मेन रोड आहे ते जरी ब्लॉक केले असले तरी ते पायवाटी वाट शोधत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतच होते. त्यामुळे जास्त प्रमाणात प्रवास आपले पर्यटक आले असल्यामुळं त्यांचा पण कंट्रोल थोडासा कमी राहतो. पर्यटक ऐकत नाही. स्थानिक लोक पण तिथं सांगत होती की बाबा तुम्ही जास्त जण त्या पुलावर उभे राहू नका. ऑलरेडी पूल हा फक्त शशिकांतजी 1.5 वर्षापासून याबद्दलचा पाठपुरावा सुरू होता. तुम्ही म्हणालात काही स्थानिक अडचण होती, नेमकी काय अडचण होती? एक पूल, आणि हा काय फार मोठा विस्तार नाही नदीचा, असं याच्यापेक्षा मोठे पूल बनलेले आहेत अनेक ठिकाणी, मोठं काम झालेलं आहे. मग इथे म्हणजे तुलना चुकीची आहे, पण एकीकडे आपण जगातलं आश्चर्य ठरेल अशा प्रकारच्या उंचीवरचा पूल तिकडे बनवतो, इकडे गावातले पूल मात्र आमचे असे राहतात आणि त्याच्यामध्ये माणसं जातात. तर तुम्ही काय सांगाल, काय नेमकी अडचण होती? नेमकी अडचण अशी होती की ज्या ठिकाणी आता सध्या पूल आहे त्या ठिकाणी समोरच्या बाजूला म्हणजे इंदोरीकडनं पलीकडे जाताना डिफेन्स एरिया असल्यामुळे तिथं समोरच लगेच याची भिंत येत होती, संरक्षण भिंत. त्याच्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांचा थोडासा प्रॉब्लेम होता असल्यामुळं त्यांनी तो पूल वळवून दुसऱ्या बाजूनी पण घ्यायचा अलाइनमेंट केलेली. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा वेळ जातोच, कारण की बजेट वाढतं, सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, सगळ्यांना एकत्र येऊन म्हणजे विश्वासात घेऊन काम करावं लागतं. त्यामुळे थोडासा पूल व्हायला उशीर झाला. पण वेळोवेळी आम्ही तिथले स्थानिक लोक पर्यटकांना सांगत होते की बाबा तुम्ही या ठिकाणी येऊ नका, जास्त गर्दी करू नका. शशिकांत, एक आणखी प्रश्न इतरांकडे जाण्यापूर्वी मला महेश झगडे आणि बाकीच्यांकडे, शेळकेंकडे पण जायचं आहे. एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, राज ठाकरेंनी पण तो विचारलेला आहे, पण तुम्ही स्थानिकात, तुम्ही सांगा की जर का पूल वापरासाठी अयोग्य होता, धोकादायक होता, तर पुलावर बोर्ड लावला यासाठी कौतुकच आहे, पण संपूर्ण बंदच का नाही केला? त्याच्यामध्ये समजा ज्या काटेरी जाळ्या मिळतात लोखंडाच्या, त्याच सगळ्या टाकून ठेवल्या असत्या, बोर्ड लावून बंद करून टाकला असता, दोन्ही बाजूचे एंट्रन्स बंद केले असते, तर काय हरकत आहे? आज आम्ही स्थानिक लेवलला जर पाहिलं गेलं तर तसं जास्त प्रमाणात लोक आल्यामुळं पूल तुटलेला आहे. तर त्या ठिकाणी जर 3-4 लोक जात असतील किंवा 10-15 लोक जात असतील किंवा 4-5 टू व्हीलर येण्या जाण्यासाठी, मेन म्हणजे हा साखव पूल हा पायी वाट जाण्यासाठी तिथल्या कुंडमाळा इंदोरी भागातील, तसेच कानेवाडी सांगरोडी या भागातील शेतकरी असतील, दूध व्यावसायिक असतील, तसेच कॉलेजचे विद्यार्थी असतील, यांच्यासाठी तो महत्वाचा पूल होता. तो पर्यटनासाठी नव्हताच पूल मेन म्हणजे. बरोबर आहे, अतिशय महत्त्वाचा. तिथले स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सर्व पर्यटकांना समजून सांगत होते, पण त्यांचे पर्यटक म्हणायचे की हा काही तुमच्या मालकीचा पूल नाहीये, आरेरावीची भाषा करून ते पर्यटक स्थानिक लोकांशी वाद घालायचे. त्याच्यामुळे
म्हणजे स्थानिक लोक पण मग जास्त लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं अशा बरं शशिकांतजी तुमचा अतिशय मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे या अख्ख्या कार्यक्रमात एक वाक्य बाजूला काढायला सांगितलं तर शशिकांत शिंदेचं हे वाक्य हा पूल पर्यटनासाठी नव्हता पण उपयोग त्याचा पर्यटनासाठी होत होता. आता त्याच्याशी निगडीत पर्यटकांची बाजू घेणारा एक प्रश्न मी नंतर झगडेंना विचारणार आहे त्यापूर्वी मी जातोय पुन्हा